प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये तो एक मित्र असतो ज्याला लोक नाही नाही म्हणू शकत, पण हो म्हणण्याची पण इच्छा नसते, त्यामुळे त्याच्या घरी पार्टीला जावंच लागतं. असंच काहीतरी झालेलं आहे फॉर द लेटेस्ट रिलीज्ड सिरीज ऑन Amazon प्राईम, संकल्प सीझन 1. संकल्प सीझन 1 चा घाट घातलेला आहे नाना पाटेकर, बिहार पॉलिटिक्स, समाज आणि सिस्टीम लवर प्रकाश झा यांनी. नाना AKA माट साहब, आय रिअली प्लीज कोणाला तरी कळलं, आय रिअली वॉन्ट टू नो की माट साहब हे कसला शॉर्ट फॉर्म आहे ना, म्हणजे बिहारमधलं हे कॉमन नेम असेल, मला नाही माहिती काय आहे, सो प्लीज कमेंट करा. सो माट साहेबांच्या तत्वनिष्ठ अशा एका गुरुकुल टाईप सिस्टीम किंवा शाळेतून बिहारला शोभतील असे IAS IPS खूप सारे ऑफिसर्स बाहेर पडतात आणि मग त्यांच्यासाठी ते काय काय काम करतात याची ही स्टोरी स्टार्ट होते. बरं, पण या स्टुडंट्सची जी काय निवड आहे ती प्रचंड शेडी पद्धतीने होत असते आणि या चाणक्याला चंद्रगुप्त का बनवायचा आहे आणि कशा पद्धतीने तो बनवणार आहे याची काहीतरी आपल्याला कल्पना थोडीशी येते. नाव या माट साहेबांचे दोन प्रायमरी रायव्हल्स आहेत. फर्स्ट इज वकार साहब, प्लेड बाय नीरज काबी, जो CM चा राईट हँड दाखवलेला आहे, अँड सेकंड इज प्रशांत सिंग, CM हिमसेल्फ, प्लेड बाय संजय कपूर. आय रिअली डोंट अंडरस्टँड की याचा यामध्ये काय रोल आहे. तितकाच तो गरजेचा आहे या सिरीज करता जितका तो कपूर घराण्यासाठी गरजेचा आहे. ही वॉज बेटर इन बॉलिवूड वाईव्स, कारण त्याच्यामध्ये ऍक्टिंग नव्हती करायची त्याला. सो यामध्ये त्याच्या दोन रायव्हल्सनी अपॅरेंटली 30 वर्ष आधी काहीतरी त्याच्याबरोबर चुकीचं केलेलं असतं, म्हणून तो सुहासिनी मा, प्लेड बाय मेघना मलिक, याच्याबरोबर एक प्लॅन करतो, 30 वर्षांचा घाट घालतो आणि त्याचा जो प्राईम वेपन असतो तो पण IAS IPS काहीतरी झालेलाच असतो, आदित्य वर्मा, त्याला तो त्यांच्यात टाकतो. आदित्य वर्माचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहे मोहम्मद झीशान आयुबनी आणि यांच्या ॲक्टिंगवर मी येईन थोड्या वेळामध्ये, होल्ड ऑन, बट तो ह्याला त्या दोघांमध्ये टाकतो ॲज अ मोल. अँड व्हॉट फॉलोज इज अ टिपिकल लाईन ऑफ ॲक्शन इन एनी पॉलिटिकल ड्रामा. ती म्हणजेच एकमेकांचे लोक चोरणे, तोडणे, झोडणे, फोडणे आणि त्या प्रकारची काहीतरी. अँड सिरीज ऑफ बॅड अँड बोरिंग ॲक्टिंग. सेक्रेट गेम्स मधली ती जी कुकू आहे माहिती आहे, कुब्रा सईदने जे काम केलं होतं, काय फॅब काम केलं होतं, आणि यामध्ये तिला पैसेच दिले नाही आहेत कोणी, असं काहीतरी वाटतं आणि त्या प्रकारे तिने काम केलेलं आहे. व्हेरी डिसअपॉइंटिंग. दुसऱ्या बाजूला त्यातल्या त्यात जरा बरी ॲक्टिंग केलेली आहे. वन ऑफ द वेपन्स ऑफ मोस्ट प्रॉबेबली एक तर माटसाब किंवा त्यांचे अपोजिट रायव्हल कस्तुरी नावाचं कॅरेक्टर प्ले केलेलं आहे कृती झाने, आणि त्यांनी खरंच एक चांगला प्रयत्न केलेला आहे. संजय कपूर CM सोडा तो युनियन लीडर पण वाटत नाही, आणि या सिरीजमध्ये फर्स्ट हाफ सेकंड हाफमध्ये इतका फक करतो की थोड्या वेळानंतर तो शक्तिमान सारखा उडून जाणार आहे की काय, असं पण मला वाटलं होतं. उगाच क्रिएट केलेला सस्पेन्स, ओढून ताणून टाकलेले लेंदी सीन्स आपल्याला 100% ही गॅरंटी देतात की दुसरा सीझन येणार आहे, पण या सीझनमध्ये तितका दम नाही ठेवणार आहे याची शाश्वती पहिल्यांदा कळतच नाही, ते एवढं बघितलंच नसतं. वेल, स्टोरी तशी बरी आहे, बट स्क्रीन प्लेनी अगदीच माती खाल्लेली आहे. प्रकाश झा यांची धार थोडीशी कमी पडताना बघायला मिळालेली आहे, आणि ज्योती देशपांडे यांचे थोडे प्रॉफिटचे पैसे जे काय आहेत ते वाया चालल्यासारखे मला वाटत आहेत. ज्योती देशपांडे धुरंधरच्या प्रोड्युसर साहेबा, एक्झॅक्टली. सो थोडीशी तिथली धुरंधरची धार इथे कमी पडताना बघायला मिळते. नाना पाटेकर सारखे सीझन्ड ऍक्टर विथ हिज फेवरेट डायरेक्टर प्रकाश झा, आणि त्याबरोबर नीरज काबी सारखे काही अजून म्हणजे हुए खिलाडी असल्यामुळे त्यांच्याकडून थोडीशी जास्त अपेक्षा होती. ज्या सगळ्या गोष्टींचा भयंकर अपेक्षा भंग होतो. सो डेटा पॅक मारून बघणार असाल तर काही गरज नाही, नुसतं पॅक मारला तरी चालेल. वेल, पण काही गोष्टी कमी पडलेल्या आहेत, त्यामुळेच माझे स्टार्सही कमी पडणार आहेत. सो माझ्याकडून संकल्पच्या सीझन 1 ला 2 स्टार्स. चला, सीझन 2 आल्यानंतर काय होणार आहे आय डोंट नो, बट तुम्हाला कसा वाटला हा सीझन, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळवा. सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ, शेअर दिस व्हिडिओ, कमेंट ऑन इट, अँड टिल दॅट टाइम, ciao.